माझ्यापेक्षा लहान माझी बहीण श्वेता म्हणाली, काय ग आई, आजही या रेशनच्या गव्हाच्या पोळ्या आणि मेथीची भाजीच मला खूप कंटाळा आलाय. काहीतरी वेगळं करत जा की. आई म्हणाली, अगं बेटा, घरात काहीच नाहीये, मी तरी काय करू. तेवढे रेशनचे गहू पडले आहेत, त्यांच्याच पोळ्या बनवल्या बघ. मेथीची भाजी किती चविष्ट लागते आणि आपल्या शरीरासाठी ही चांगली असते. ती खूप जीवनसत्वांनी भरलेली असते. श्वेता चिडून परत म्हणाली, आई, हे जीवनसत्व वगैरे मला नकोय. मला तर रोज रोजच्या रेशनच्या पोळ्या आणि मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय. काहीतरी वेगळं बनव जा ना. बिचारी आई तरी काय करणार, घरात काहीच नाही, ते तरी कसं काही वेगळं बनवणार. दुसऱ्या दिवशी आईने मला बोलावलं आणि म्हणाली, कावेरी, वाण्याच्या दुकानावर जाशील का? काही किराणा आणतेस का तिथून? मी म्हटले, अगं आई, वडिलांना पाठव ना, मला कशाला पाठवतेस? आई म्हणाली, बऱ्याच महिन्यांपासून आपण त्याच्याकडून उधारीवर घेतोय, त्यामुळे तुझ्या वडिलांना त्याच्याकडे परत परत जायला लाज वाटते, म्हणून तुला सांगते. आईच्या आग्रहामुळे मी वाण्याच्या दुकानावर गेले. दुकान आमच्या घरापासून बऱ्याच अंतरावर होतं. तिथे जाऊन वाण्याला किराणा मागितला. तो म्हणाला, अरे, तुमची आधीच 1 वर्षापासूनची उधारी बाकी आहे आणि आता परत किराणा कसा देऊ? मी त्याला म्हटले, अहो, एवढ्या वेळेत द्या, नंतर आम्ही लवकरच पैसे जमा करू. मी त्याला खोटं खोटं आश्वासन दिलं. त्याने थोडा विचार केला आणि म्हणाला, बरं ठीक आहे, एवढ्या वेळेस देतो मी. त्याला दिलेली लिस्ट त्याने दुकानातल्या नोकराला दिली. त्याने किराणा एका पिशवीत भरून दिला. मी किराणा घेऊन घरी आले. त्या गोष्टीला 4-5 दिवस झाले असतील. एकदा सकाळची वेळ होती. धुतलेले कपडे मी बाहेर अंगणात वाळत घातले होते. तेवढ्यात वाणी आमच्या घराकडे येताना दिसला. त्याला पाहून मी थोडी दचकले, कारण तो कधीच आमच्या घरी आला नव्हता. मला कळालं होतं की तो पैसे मागायला आलाय, त्यामुळे मी त्याच्याकडे न पाहण्याचा प्रयत्न करत कपडे वाळण्यात व्यस्त असल्याचं दाखवलं. तो आता आमच्या घरात जाऊन बसला. घरात आई वडील सर्वच होते. मी दाराजवळच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिले आणि वाणी काय बोलतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. वडिलांनी वाण्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. तो खुर्चीवर बसला. काही वेळाने ताईने त्याच्यासाठी पाणी आणलं आणि नंतर त्याला चहा दिला. माझे वडील म्हणाले, अहो वाणी दादा, तुमचे पैसे थांबले आहेत. मी लवकरच प्रयत्न करतो की तुमचं थांबलेलं बिल भरू. वाणी थोडा जोरात आवाजात म्हणाला, हे बघा, मी वर्षभरापासून तुम्हाला उधार किराणा देत आहे, पण आता मात्र तुम्ही माझी उधारी लवकरात लवकर फेडा, नाहीतर पुढे मी तुम्हाला अजिबात उधार देणार नाही, कळलं का? त्याने खूप खडसावून सांगितलं. वडील म्हणाले, अहो, असं करू नका. सध्या कोरोनामुळे आमची परिस्थिती खूपच खराब झाली आहे. माझं काम सुटलंय आणि दुसरं काम मिळत नाहीये. काही महिने तरी तुम्ही आम्हाला किराणा द्या, पण मी तुमचे पैसे पूर्ण परत करेन, याची मी गॅरंटी देतो. त्यावर वाणी म्हणाला, तुमची गॅरंटी घेऊन काय करू? आधीची उधारी तुम्ही भरली नाही आणि आता या गॅरंटीचं काय लोणचं टाकू का? मी आता वडील आणि आई दोघेही शांत राहिले. वाणी म्हणाला, हे बघा, माझ्याकडे एक कल्पना आहे. जर तुम्हाला योग्य वाटली तर मान्य करा, नाहीतर तुमची मर्जी. आईने विचारले, वाणी दादा, बोला ना, काय सांगायचं तुम्हाला, नेमकं काय? वाणी म्हणाला, तुमची जी मोठी मुलगी आहे कावेरी, तिचं लग्न जर माझ्यासोबत लावून दिलं तर तुम्हाला राहिलेली उधारी फेडायची गरज नाही आणि पुढची 5 वर्ष दर महिन्याला मी तुम्हाला किराणा मोफत देईल, शिवाय 2 लाख रुपयेही देतो. मंजूर असेल तर सांगा, नाहीतर तुमची मर्जी. तो पुढे म्हणाला, आणि हो, लक्षात ठेवा, आता उधारीवर किराणा मिळणं बंद आहे. पैसे नसतील तर माझ्या दुकानावर येऊ नका. एवढं बोलून तो खुर्चीवरून उठला आणि बाहेर निघाला. मी तिथेच खिडकीजवळ थांबले होते. त्याला बाहेर जाताना पाहून मी लगेच पायऱ्या उतरून निघाले आणि माझं काम करत भासल्याचं भासू लागले. दाराबाहेर त्याची चप्पल काढलेली होती. ती चप्पल घालून तो सरळ आपल्या घरी निघून गेला. वाणी घरी येऊन काय बोलून गेला हे आता घरात माझ्या भावंडांना आणि सगळ्यांना कळलं होतं, पण त्या बाबतीत कोणीच काही बोलत नव्हतं. संध्याकाळी आई आणि वडील दोघं घरात होते. त्यांनी मला बोलावलं आणि बसायला सांगितलं. आई वडील म्हणाले, कावेरी, हे बघ, तुला माहीत आहे आपली घरची परिस्थिती कशी आहे. सध्या आपल्याला खाण्याचे देखील वांदे झालेत. जर वाणीने आता किराणा दिला नाही तर आपली परिस्थिती अजूनच भयंकर होऊन जाईल. तुला माहीत आहे की वाण्याला काय हवं आहे. आम्ही तुझ्यावर बळजबरी नाही करणार, पण तू आपल्या घरातल्या परिस्थितीवर एक नजर टाक
तुझ्या लहान भावंडांना खाण्याची भ्रांती आहे. 2 वेळचं जेवणही मिळत नाही आणि जर वाण्याने किराणा देणं बंद केलं तर काय होईल याची आम्हाला खूप चिंता वाटते. मी आई वडिलांना म्हटले, मग तुमचा काय विचार आहे? तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा आई म्हणाली, कावेरी, वाणी म्हणतोय की तुझं लग्न त्याच्याशी लावून दिलं तर तो काही पैसे देईल आणि उधारीचे पैसे माफ करून दर महिन्याला फुकटात किराणा देईल. बघ, जर तुला योग्य वाटत असेल तर तुझा निर्णय कळवा आम्हाला. मी आधीच विचार करून ठेवला होता. मी म्हटले, आई ठीक आहे, मी वाणीशी लग्न करायला तयार आहे. आई आणि वडिलांच्या डोळ्यात थोडं दुःख होतं पण थोडं समाधानही दिसलं. मग वाण्यालाही याबाबत कळवलं गेलं आणि काही दिवसातच माझं लग्न वाण्याशी लावून दिलं. मी लग्न करून वाण्याच्या घरात आले. वाणी फक्त एकटाच राहायचा. त्याची बायको वारली होती आणि त्याला कोणीही मूलबाळ नव्हतं. माझं वय तेव्हा 22 वर्ष होतं पण वाणी माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा म्हणजे म्हातारा होता. पहिल्या दिवसापासूनच मी घरातील सगळ्या कामांना सुरुवात केली. आधी वाण्याच्या घरात मोलकरीण होती पण माझ्या येताच त्याने ती मोलकरीण काढली. आता घरातलं सगळं काम मी पाहू लागले. जरी घरात फक्त वाणी आणि मीच राहत असले तरी वाण्याचं घर खूप मोठं होतं. त्यामुळे घराची स्वच्छता करण्यातच मला बराच वेळ जायचा. मी दिसायला सुंदर होते त्यामुळेच वाण्याने मला त्याची बायको बनवलं होतं. माझ्या खूप स्वप्नांना आणि इच्छांना विराम लागला. वाणी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा नवरा होता. शेवटी मी माझ्या नशिबाला स्वीकारलं आणि मन मारून वाण्याच्या घरात राहू लागले. वाण्याला फक्त घरात मोलकरीण हवी होती आणि त्याची सेवा करणारी एक बाई हवी होती म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. तो सकाळीच दुकानात जात असे आणि रात्री उशिरा 10:30 किंवा 11 वाजता घरी यायचा. वाण्याच्या घरात येऊन 5 वर्ष झाली होती पण त्याने कधी मला स्पर्शही केला नव्हता. त्याला फक्त एक घरकाम करणारी बाई हवी होती. या 5 वर्षात वाण्याने कधी माझ्याकडे एकदाही ढुंकूनही पाहिलं नव्हतं. तसं मलाही कधी त्याच्याकडे पाहून वाटत नसे की तो माझा नवरा आहे. पण वाण्याला खूप संशय होता. तो कधीच मला घरातून बाहेर जाऊ देत नसे आणि घरातही कोणाला येऊ देत नसे. मी घरात एकटीच कंटाळून जायची. दिवसागणिक एकटेपणा वाढत गेला. 4-5 दिवस कोणी बोलायलाही मिळत नसे. आजूबाजूला काही बायका होत्या पण त्या माझ्याशी बोलत नव्हत्या. त्यांना वाण्याचा कठोर स्वभाव माहीत होता म्हणूनच शेजाऱ्यांनी माझ्यापासून अंतर राखलं होतं. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले होते आणि बायकांच्या गुरुवारच्या महालक्ष्मीच्या उपवासाचाही प्रारंभ झाला होता. माझ्या शेजारी एका बाईने मला विचारलं, कावेरी, तू महालक्ष्मीचा गुरुवारचा उपवास करणार आहेस का? मी म्हटले, कोणासाठी उपवास करू आणि कशासाठी करू? माझं उत्तर ऐकून ती पुढे काहीच बोलली नाही पण तिचं सांगणं माझ्या मनात घर करून राहिलं. मी विचार करू लागले आणि शेवटी ठरवलं की मीही उपवास करेल. आमच्या गावाशेजारी एका छोट्या गावात महालक्ष्मीचे मंदिर होतं. उपवासाच्या दिवशी गावातल्या बायका त्या मंदिरात दर्शनाला जात असत. मला वाटलं उपवासाच्या निमित्ताने तरी मला घराबाहेर पडायला मिळेल, थोडं मोकळं वातावरण अनुभवायला मिळेल. त्यामुळे मीही उपवास करण्याचं ठरवलं. पुढच्या 2 दिवसातच उपवास सुरू झाले. गुरुवारी सकाळी मी माझ्या नवऱ्याला वाण्याला विचारलं, अहो, मला शेजारच्या गावात बायकांसोबत महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. वाण्याने खडसावून विचारलं, काय काम आहे तिकडं, कशासाठी जायचंय तुला? मी म्हटलं, अहो, हा उपवास पकडणार आहे आणि त्यामुळे सगळ्या बायका तिकडे मंदिरात दर्शनासाठी जातात. मलाही जायची इच्छा आहे पण मध्ये जी नदी आहे ती ओलांडून जावं लागतं आणि नावाड्याला 5 रुपये द्यावे लागतात. एका बाजूने तर तुम्ही मला इकडचे 5 रुपये आणि तिकडचे 5 रुपये असे 10 रुपये द्याल का? माझ्या नवऱ्याला फालतू खर्च करायला अजिबात आवडत नसे. तो म्हणाला, फालतूचा खर्च काही नको, पण तरी त्याने 10 रुपये काढून मला दिले. माझा नवरा खूपच कंजूस होता. तो कधीच माझ्याकडे 1 रुपया जरी राहू देत नसे. तसं पाहायला गेलं तर मला पैशांची फारशी गरज पडत नसे. सगळं काही घरात असायचं आणि मला मिळायचं त्यामुळे मीही त्याच्याकडे फार पैसे मागत नसे. पण कधीच असं झालं नाही की त्याने मला 100-200 रुपये असेच खर्च करायला दिले. तो खूपच कंजूस होता. मग त्या दिवशी मी छान अशी नवी सिल्कची साडी आणि त्यावर सुंदर ब्लॅकलेस ब्लाऊज घातला. मस्त मेकअप करून बायकांसोबत आमच्या गावाच्या शेजारच्या गावात पूजेसाठी निघाले. काही वेळातच आम्ही नदीवर पोचलो. तिथे एक नावाडी होता. त्याच्या नावेत बसायचं होतं. नावाड्याने सांगितलं की ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी आधी पैसे द्यायचे, मगच नावेत बसता येईल. मी लगेचच नावाड्याजवळ गेले. माझ्याकडे 5 रुपये त्याच्या हातात दिले. त्याने मला नावेत बसू दिलं. अजून काही बायका नावेत बसल्या आणि आम्हाला त्याने नदीच्या त्या काठावर सोडलं.
मग मी त्या बायकांसोबत मंदिराकडे गेले. मंदिराजवळ पोहोचून पूजा केली. तिथे यज्ञ चालू होता. बायका यज्ञाजवळ बसल्या. पण मला आजूबाजूचे वातावरण पाहून खूपच छान वाटत होतं. किती महिन्यांनी मी घराच्या बाहेर पडले होते. त्या गावाचं सौंदर्य खूपच मनोहारी होतं. मंदिराच्या आजूबाजूला झाडझुडपं, काही छोटी घर आणि गुरांचा एक खळ देखील होता. नकळत माझे पाय त्या खळ्याकडे गेले. आजूबाजूला झाडझुडपं आणि त्यामध्ये गुरांचा छोटासा खळ मनाला मोहून टाकणारा होता. मी त्या खळ्याजवळ जाऊन मी इकडे तिकडे पाहू लागले. असं वाटत होतं की त्या झाडांमध्ये आणि वनांमध्ये जावं, धुंद फिरावं आणि मन मोकळं इकडे तिकडे भटकावं. नजर इकडे तिकडे फिरवत ते दृश्य पाहत होते. पण अचानक माझं लक्ष एका ठिकाणी खिळलं. तिथे एक युवक उभा होता. मी तसं त्याच्याकडे पाहिलं. त्याने देखील माझ्याकडे बघितलं. आमची नजरानजर झाली. काय माहीत त्याच्या डोळ्यात काय होतं, पण पहिल्या क्षणातच त्याला पाहून असं वाटलं की त्याच्याकडेच पाहत राहावं. तो जसा मला पाहत होता तसाच चालत माझ्या दिशेने येऊ लागला. मला मात्र आता असं वाटू लागलं की तिथून लगेच निघून जावं. पण माझ्या पायांनी मला तशी परवानगी दिली नाही. मी तिथेच उभे राहिले. तो युवक आता जवळ आला आणि म्हणाला, "कोण आहेस तू? काय हवं तुला? काय नाव आहे तुझं?" मी उत्तर दिलं, "माझं नाव कावेरी आहे." "अच्छा, मग?" "अरे काही नाही, मी शेजारच्या गावातून आली आहे मंदिरात पूजेसाठी." त्याच्या घोगऱ्या आवाजाने जणू काही माझ्यावर जादूच केली. मी त्याचा आवाज आणि त्याला पाहून अगदी मोहित झाले होते. तो अगदी भरगच्च शरीराचा होता. फक्त बनियान घातलेल्या अंगावर त्याचं पिळदार शरीर पाहून पहिल्या नजरेतच असं वाटलं की त्याला पाहतच राहावं. मी त्याच्याकडे पाठ फिरवली, पण तिथून जाण्याची मात्र माझी इच्छा झाली नाही. तो म्हणाला, "तुला माझं घर आणि आजूबाजूचं वातावरण पाहायचं आहे का?" मी फक्त मान हलवून असं केलं. "चल मग," तो म्हणाला. तो पुढे चालू लागला आणि मी त्याच्या मागे गेले. त्याने त्याच्या खळ्याच्या आजूबाजूला मला फिरवलं. त्याच्याकडे जवळ एक कुस्तीचा आखाडा होता. मी त्याला विचारलं, "हा कुस्तीचा आखाडा आहे का?" "होय, मी पहिलवान आहे." "अच्छा होय," मी म्हटले. मनातल्या मनात विचार केला, नावासारखाच मोहन वाटतोस. त्याने मला त्याचं घर दाखवलं आणि तिथून जवळ शेतही दाखवलं. तो म्हणाला, "चल, शेतातही फिरवतो तुला." पण आता वेळ झाला होता, म्हणून मी म्हटले, "नको, मला घरी जावं लागेल. पण मी येईन तुला भेटायला. चालेल का?" "होय, खूप आवडेल मला तुला भेटायला." मी त्याचा निरोप घेतला आणि परत मंदिराकडे आले. मंदिराजवळ पाहिलं तर सगळ्या बायका निघून गेल्या होत्या. एकच बाई उरली होती. मग ती आणि मी नदीच्या किनाऱ्यावर पोचलो आणि नावेत बसून आमच्या गावाला परतलो. पण घरी आल्यानंतर मला तर सारखा तोच माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. मोहन नाव होतं त्याचं आणि एकाच भेटीत, एकाच नजरेत त्याने मला मोहून टाकलं होतं. मला तर काहीच सुधरत नव्हतं. पण आता नदी पलीकडच्या गावाला पुन्हा 8 दिवसानंतर जायचं मिळणार होतं. कारण पुढच्या गुरुवारीच तिथे जाण्याची वेळ येणार होती. त्यामुळे मी आता पुढच्या गुरुवारची वाट पाहू लागले. कधी पुढचा गुरुवार येईल आणि कधी मी त्या गावी जाऊन त्याला भेटेल, असं झालं होतं मला. आता हे पुढचे 6 दिवस कसे काढायचे मलाच माहीत. पण रोज रात्री झोपायच्या वेळी फक्त त्याची आठवण यायची. त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून फक्त त्याचाच विचारात गुंतून राहायचे. मनात वाटलं की त्याचा एखादा फोटो माझ्याकडे असता तर किती बरं झालं असतं. मग ठरवलं की पुढच्या वेळेस त्याला भेटेल तेव्हा त्याच्याकडून त्याचा फोटो नक्कीच घेईल. बघता बघता 7 दिवस निघून गेले. आता दुसरा गुरुवार आला. मी माझ्या नवऱ्याकडून म्हणजेच वाण्याकडून पुन्हा 10 रुपये मागितले. त्याने मोठ्या मनाने छातीवर दगड ठेवून मला 10 रुपये दिले. दुसऱ्या गुरुवारी मी पुन्हा बायकांसोबत नदीच्या पलीकडच्या गावात गेले. पण मला तर फक्त त्याला भेटण्याची ओढ लागली होती. जरी मी मंदिराजवळ पोचले, 2 मिनिटात फटाफट देवीच्या पाया पडले, पटापट पूजा देवीचे अर्पण केली आणि लगेचच त्याच्या खळ्याकडे निघाले. पण आजूबाजूला पाहिलं तर तो दिसतच नव्हता. इकडे तिकडे फिरून बघितलं, पण त्याचं शेत तिथून लांब होतं. बाजूला एक म्हातारी दिसली. तिला विचारलं, "आजी, इथे जो मोहन राहतो, हे त्याचंच खळं आहे ना?" "हो पोरी, त्याचंच आहे." मी तिला विचारलं, "आजी, तो मला इथं दिसत नाहीये." ती म्हणाली, "काय काम होतं पुढे त्याच्याशी तुला?" "काही नाही आजी, असं सांगा ना, मला कुठे मिळेल तो?" ती म्हणाली, "अगं पोरी, तो इथे खळ्यात असतो, नाहीतर मग शेतात असतो. हे बघ, तुला लांबवर ते शेत दिसतं का?" "हो आजी." "हा मग त्याच शेतात आहे ते." ती म्हणाली. जसं तिने मला सांगितलं त्या क्षणी मी माझी साडी वर करून कमरेत खोचली आणि झपाझप चालत शेताकडे गेले. शेताच्या जवळ जाऊन पाहिले तर दुरूनच मला तो दिसला. त्याला पाहता क्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी जोराने आवाज दिला, "अरे, काय करतोस तिकडे?" त्याने आवाज ऐकला आणि लांबून हात वर करून इशारा केला. मी तिथेच उभे राहिले. काही वेळ नाही, तो चालत चालत माझ्याजवळ आला.
मी त्याला पाहिलं, त्याने मला पाहिलं. तो देखील मला पाहून खूपच आनंदित झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. अरे काही मी तुला इकडे तिकडेच पाहत होतो, तिथे दिसलाच नाहीस. बराच वेळ तुला शोधलं. मी म्हटले, अगं इथे शेतात काम करत होतो. बरं बरं बोल ना, काय? अरे काही नाही, तुला सांगितलं होतं ना मागच्या गुरुवारी तुला भेटायला येईल. अच्छा हो, त्यानं उत्तर दिलं. मग आम्ही दोघं तिथं बसून एका लिंबाच्या झाडाखाली बसलो. लिंबाच्या झाडाखाली खूप रम्य वातावरण होतं. आजूबाजूला हिरवंगार गवत होतं. आम्ही झाडाच्या बुंद्याजवळ बसलो. मी अगदी त्याच्या जवळच बसले. कदाचित त्यालाही ते आवडलं असेल. आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. मला तर त्याच्यावर प्रेमच झालं होतं. असं वाटत होतं की हाच माझा नवरा राहिला असता तर किती बरं झालं असतं. तो फारसं बोलत नव्हता, पण मी जेवढे बोलायचे तेवढेच उत्तर द्यायचा. तरीही त्याच्या जवळ असण्यातच मला स्वर्ग मिळाल्यासारखं वाटत होतं. 2-3 तास आम्ही एकमेकांसोबत बोलत बसलो. खूप प्रेमळ होता तो. एवढ्या प्रेमळ गोष्टी करायचा की 2-3 तासातच त्याने माझं मन जिंकलं. पण आता बराच वेळ झाला होता म्हणून मी म्हटले, अरे मला निघावं लागेल, आता जाते मी. मग जायच्या वेळी आम्ही दोघे उभे राहिलो. मी जाऊ लागले. 2-3 पावले पुढे गेले तेव्हा मागे वळून पाहिलं तर तोही माझ्याकडेच पाहत होता. पण मला त्याच्यापासून लांब जाण्याची इच्छा अजिबात होत नव्हती. तरी जाणं भाग होतं. त्यामुळे जड पावलाने मी परत चालत मंदिराकडे आले. तिथं माझी पिशवी ठेवली होती, ती घेतली आणि नदीच्या किनाऱ्यावर आले. नावाड्याने माझ्याकडे असलेले 5 रुपये दिले आणि परत माझ्या गावी आले. पण आता माझ्या मनामध्ये त्याचीच ओढ निर्माण झाली. माझ्या मनात सारखी हुरहुर लागली की कधी पुढचा गुरुवार येईल आणि कधी मी त्याला भेटेल. माझ्या मनासारखंच झालं. पुढच्या 3 गुरुवारी मी त्याला भेटायला गेले. त्यालाही माझ्यासोबत बोलायला आणि वेळ घालवायला खूप आवडायचं. म्हणूनच सगळं काम बाजूला ठेवून तो माझ्यासोबत माझ्याजवळ बसायचा. प्रत्येक गुरुवारीप्रमाणे शेवटच्या गुरुवारी सुद्धा मी सकाळीच छान साडी आणि मी त्या साडीला मॅचिंग असणारा ब्लाऊज घातला. माझा नवरा वाणी मला रोज मेकअप करू देत नसे, पण मंदिरात जायचं असल्याने सजण्यात काहीच मिळालं होतं. त्या दिवशी मोहनला भेटण्याची एक वेगळीच हुरूर होती. सकाळीच नवऱ्याकडून 10 रुपये घेतले आणि नदीच्या पलीकडे जाण्यासाठी तयारी केली. लवकर उठले होते. कधी 10 वाजतील आणि कधी तिकडे जायला मिळेल असं झालं होतं. काही बायकांची सोबत मिळाली आणि मग आम्ही नदीवर गेलो. नावेत बसून नदी पार करून तिकडच्या काठावर उतरले आणि मंदिराजवळ गेले. देवीला नमस्कार केला आणि लगेचच मंदिराच्या पाठीमागे मोहनच्या खळ्याकडे गेले. खळ्याच्या बाजूला जो कुस्तीचा आखाडा होता तिथं काही मुलं होती. त्यांच्यासोबत मोहनही होता. कदाचित कुस्तीची प्रॅक्टिस करत होते. त्याने जसं मला पाहिलं, मी त्याला हात दाखवला आणि तो लगेच माझ्याकडे आला. मला त्याला पाहून असं वाटलं की लगेच त्याला मिठी मारावी, त्याच्या भक्कम शरीरावर डोकं ठेवून त्याच्याशी प्रेम करावं. पण आजूबाजूला काही मुलं असल्यामुळे मी तसं काही करू शकले नाही. हळूहळू तो माझ्याजवळ आला. आम्ही दोघं झाडाखाली बसून बराच वेळ बोलत राहिलो. मोहन म्हणाला, तुला निघायचं आहे का? इच्छा नसतानाही मी त्याच्या जवळून निघाले. परत मंदिराजवळ आले. देवीला नमस्कार केला. देवीकडे काही मागावं असं वाटलं नाही, कारण मला माहीत होतं की मागूनही ते मिळणार नाही. जड पावलांनी माझ्याकडे असलेले 5 रुपये नावाड्याला देऊन परत घरी निघाले. पण आता माझं मन शांत कशाचं लागत नव्हतं. रोज त्याची आठवण खूप यायची. पण आता उपवासही संपले होते, त्यामुळे नदीच्या पलीकडच्या गावात जाण्याचं काही कारण नव्हतं. प्रत्येक दिवस जड वाटू लागला होता. माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबरही नव्हता आणि नंबर असला तरी काय उपयोग, माझ्याकडे मोबाईलच नव्हता त्याला फोन करण्यासाठी. माझा नवरा वाणी खूप कंजूस. त्याने मला साधा मोबाईल सुद्धा घेऊन दिला नाही. मी त्याच्याकडे मोबाईल मागितला होता, पण त्याने म्हटलं होतं, तुला मोबाईलची काय गरज आहे? घरात सगळं मिळत असताना त्याच्याकडे मोबाईल होता, पण तो कधीच मला देत नसे. तशी मला मोबाईलचीही फारशी गरजही नव्हती. पण आता पहिल्यांदाच असं वाटत होतं की जर माझ्याकडे मोबाईल असता आणि मोहनचा नंबर असता तर त्याच्याशी निदान 2 शब्द तरी बोलता आले असते. प्रत्येक दिवस पुढे जात होता आणि मला असं वाटू लागलं की काहीही करून मोहनला भेटायला पाहिजे. त्याला भेटून आता 2 महिने उलटले होते. आता माझ्या आतला धीर संपत चालला होता. एके दिवशी दुपारी त्याच्याबद्दलची ओढ खूप तीव्र झाली. काही करून आता नदी पलीकडच्या गावात जायचं आणि त्याला भेटायचं असा ठाम निश्चय केला. पण नावाड्याला द्यायला 5 रुपये लागतात आणि ते 5 रुपये मात्र माझ्याकडे नव्हते. घरात इकडे तिकडे शोधले, पण पैसे मिळालेच नाहीत. शेवटी दुकानात नवऱ्याकडे गेले आणि त्याच्याकडे 5 रुपये मागितले, पण त्यानेही मला पैसे दिले नाहीत. तशीच निराश होऊन मी घरी परतले. घराच्या दारावर बसून राहिले, पण माझं मन काही लागत नव्हतं. निराशेने जोराने एक चापट दरवाजाला मारली, पण माझ्या बोटाला खूप लागलं, कारण माझ्या बोटात अंगठी होती.
अचानकच माझं लक्ष त्या अंगठीकडे गेलं. मनात विचार आला की ही अंगठी जर सोनाराला दिली तर कदाचित तो मला पैसे देईल. लगेचच मी सोनाराच्या दुकानात गेले आणि त्याला अंगठी दाखवली. त्याच्याकडून पैसे मागितले, पण त्याने सांगितले की ही अंगठी नाही, ती डुप्लिकेट आहे. मी त्याच्याकडे विनवणी करू लागले, कृपया काही करून मला 5 रुपये द्या. खूप विनवणी केल्यावर त्याने मला 5 रुपये दिले. मी ते पैसे घेतले आणि लगेच नदीकाठी गेले. तिथे नावाडे उभा होता. त्याच्या हातात 5 रुपये ठेवून सांगितलं, मला नदीच्या पलीकडे काठावर सोडा. नावाड्याने पैसे घेतले आणि मला नदीच्या पलीकडच्या तीरावर सोडलं. मी नदीच्या तीरावर उतरले आणि धावतच मोहनच्या खळ्याकडे गेले. संध्याकाळचे 5 वाजले असतील. तिथं काही पोरांसोबत तो कुस्तीची प्रॅक्टिस करत होता. लांबूनच मी त्याला आवाज दिला. लगेचच तो माझ्याकडे चालत आला. मी त्याला पाहतच धावत त्याच्या जवळ गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्याने मला प्रेमाने मिठी मारली. इतक्या दिवसांनी त्याला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याचा हात हातात घेऊन आम्ही त्याच्या शेताकडे गेलो. तो म्हणाला, अगं कावेरी, अशी अचानक कशी आलीस? मी हसत म्हटले, अरे मोहन, मला तुझी खूप आठवण येत होती. असं झालं होतं की तुला कधी एकदाची भेटते. माझ्या शब्दांनी त्यालाही आनंद झाला. आम्ही दोघं त्याच्या शेतात गेलो. संध्याकाळची वेळ होती आणि अंधार पडू लागला होता. तिथेच आम्ही एका दगडाजवळ गवतात बसलो. मी अगदी त्याला चिटकून बसले होते. त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आम्ही काही वेळ गप्पा मारत राहिलो. माझं त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला सांगावं असं मला वाटत होतं. तो इतका जवळ होता की मी स्वतःचं भान हरपले. हळूहळू मी माझे गुलाबी ओठ त्याच्या जवळ नेले आणि त्याच्या टपोऱ्या ओठांवर हलकेच माझे ओठ ठेवून त्याला चुंबन घेऊ लागले. त्याने देखील आपला एक हात माझ्या पाठीवर ठेवला आणि मला प्रेमाने चुंबन दिले. आम्ही दोघं एकमेकाच्या मिठीत आलो. आजूबाजूला काय आहे हे सगळं विसरून गेलो आणि तसंही तिथे शेतात आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्यामुळे आमच्या प्रेमाचा ओघ वाढत गेला आणि आम्ही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागलो. मोहनच्या मिठीत आणि त्याच्या प्रेमात मी हरवून गेले. स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं. काहीतरी वेळ तो माझ्यासोबत प्रेम करत राहिला. त्याच्या सहवासात मी संपूर्ण जग विसरले होते. त्याला मी माझं मानलं होतं, त्यामुळे स्वतःवर काही बंधन ठेवलं नाही. काही वेळानंतर आता मात्र आम्ही भानावर आलो. खूप वेळ झाला होता. 7 वाजले असतील. त्याच्याकडून मी वेगळे झाले आणि तोही भानावर आला होता. तो म्हणाला, कावेरी, आता खूप संध्याकाळ झाली आहे. काही वेळातच रात्र होईल. तू आता जा तुझ्या घरी, म्हणजे तुझ्या गावी. मी त्याला थांबवलं. म्हटलं, अरे मोहन, नाही, मी नाही जात आता माझ्या घरी. मला नाही राहायचंय त्या म्हाताऱ्यासोबत. एवढं बोलून मी त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली आणि म्हटले, मोहन, मी सर्व सोडून आले आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला आता तुझ्याशिवाय कुठेही राहायचं नाही. तूच आहेस आता माझं सगळं आणि मी तुझी. मोहनने मला मिठीतून वेगळं केलं. मी मात्र त्याला सोडत नव्हते. पण त्याने मला अलग केलं आणि शांतपणे म्हणाला, कावेरी, हे काय बोलतेस तू? मला अजून खूप काही करायचं आहे आयुष्यात. तू अशी अचानक इथे आलीस. मी काकुळतीने म्हटले, मोहन, तुझ्याशिवाय मला तिथे 1 मिनिटही राहत नव्हतं. मला तुझ्यासोबत खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. त्यावर मोहन म्हणाला, कावेरी, पण मी तुला बोलावलं नव्हतं. तू असा निर्णय घेण्याआधी थोडा तरी विचार करायला हवा होता. मला अजून मोठा पैलवान व्हायचा आहे. तालीम, मेहनत हे सगळं माझ्या स्वप्नांचा भाग आहे. मोहन जे काही बोलत होतं ते ऐकून मला खूप वाईट वाटत होतं. मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते आणि मला वाटत होतं की तोही माझ्यावर तितकंच प्रेम करतो. माझ्याशिवाय राहू शकत नाही. पण त्याच्या शब्दांनी माझं मन शून्य झालं. कावेरी, हे बघ, बराच वेळ झाला आहे. तू लवकर निघ आता. तुझ्या घरी जा आणि हे लक्षात ठेव, रात्री मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. माझ्या घरी माझा भाऊ आहे, वहिनी आहे, आई वडील आहेत. तुला मी माझ्यासोबत नाही घेऊ शकत. मी त्याला विनवणी करू लागले, अरे मोहन, प्लीज असं करू नको. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी सगळं काही सोडून आले आहे तुझ्याकडे. फक्त तुझ्यासोबत राहायचंय. तो थोडा कडवटपणे म्हणाला, कावेरी, तू वेडी आहेस का? मला अजून खूप काही करायचं आहे आयुष्यात. खूप मोठा पैलवान व्हायचा आहे. मी किती मेहनत करतो आहे हे तुला माहीत आहे का? व्यायाम करून माझं शरीर किती दणकट बनलं आहे हे बघ. तो पुढे म्हणाला, मी तुझ्यासोबत शेतात जे काही केलं त्यानेच माझी शक्ती कमी झाली असेल याचा विचार केलास का? तेव्हा मी माझ्या भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही. पण आता मला त्याचा पश्चाताप होत आहे. पैलवानाने असं केलं तर ते योग्य नसतं. कावेरी, आपल्या नात्याचे स्वरूप फक्त प्रेमाचं आहे, पण ते इतकं भावनिक नाही. तू सगळं काही सोडून माझ्याजवळ कशी काय निघून आलीस? मोहनच्या या बोलण्याने माझं मन उद्ध्वस्त झालं. तो शेवटी म्हणाला, ते सगळं आता सोड. तू तुझ्या घरी जा. मला खूप मोठा पैलवान बनायचा आहे. हे ऐकल्यावर मला अचानक भान आलं. मी स्वतःला दोष देऊ लागले. खरंच मी काही विचार न करता फक्त माझ्या भावना आणि प्रेमाच्या जोरावर त्याच्याकडे आले होते. पण आता मी बाजूलाच पडलेली माझी चप्पल घातली. त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. एकदा अजून त्याला मिठी मारावी असं वाटलं, पण तो रागावलेला होता आणि चांगल्या मनस्थितीत वाटत नव्हता.
म्हणून मी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि नदीकडे जाण्याच्या इच्छेने पावलं टाकू लागले. तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी फक्त 5 रुपये आणले होते आणि नदीच्या पलीकडे जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी काही क्षण थांबले आणि मग मोहनकडे परत चालले. अरे मोहन, मी फक्त 5 रुपये आणले होते. मला वाटलं होतं की परत जावं लागणार नाही, पण आता मला परत जावं लागत आहे आणि नावाड्याला द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. तू मला 5 रुपये देतोस का? मी त्याच्याकडे काकुळतेने पाहत विचारलं. तो शांतपणे म्हणाला, कावेरी, हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, आपलं नातं हे फक्त प्रेमाचं आहे, व्यावहारिक नाही. मी थोडी अस्वस्थ झाले आणि पुन्हा विनवणी करत म्हटले, अरे मोहन, माझी अवस्था समजून घे. माझ्याकडे खरोखरच 5 रुपये नाहीत. मी नावाड्याला पैसे कसे देऊ? नदीच्या पलीकडे कसे जाऊ? मी त्याच्या समोर उभे राहून हात जोडू लागले. मी हळूहळू खाली बसले आणि त्याच्या पायावर हात ठेवून त्याची विनवणी करू लागले. तो लगेचच 2 पावले मागे सरकला आणि म्हणाला, कावेरी, तुला कळत नाही का मी काय सांगतोय? मी पुन्हा थोडी पुढे सरकले आणि त्याच्या पायावर डोकं ठेवत म्हटले, प्लीज मला फक्त 5 रुपये उसने दे. मी उद्या परत येईन. पैसे घेऊन तुझे 5 रुपये नक्की परत करीन. अगं ए, तुला कळत नाही का? तो मला चिडून म्हणाला, मी तुला पैसे नाही देऊ शकत. मी तुझ्यावर फक्त प्रेम केलंय. आपलं नातं हे फक्त प्रेमाचं आहे, व्यावहारिक नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी तिथेच रडायला लागले. त्याला विनवणी करू लागले, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. शेवटी मला कळून चुकलं की हा मला 5 रुपये देणार नाही. मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं तो माणूस नाही तर एक दगड आहे. त्याला भावना, प्रेम काही समजत नाही. मी त्याच्यासाठी स्वप्न रंगवले, सर्व काही मागे सोडून आले. तो तर भावनाहीन, बिना हृदयाचा फक्त हाडामासाचा गोळा निघाला. तो मला 5 रुपये देणार नाही हे मला समजलं. मी परिस्थितीचं भान ठेवत तिथून पळत नदीकडे जाऊ लागले. धावताना एकदा मागे वळून पाहिले तर तो तिथेच उभा होता, अगदी दगडासारखा. मी पळत पळत नदीच्या काठावर पोचले. तिथे पाहिले तर नावाडी त्याची नाव एका झाडाला दोराने बांधत होता. कदाचित त्याच्या घरी जाण्याची वेळ झाली असावी. मी त्याच्या जवळ गेले आणि म्हटले, अहो दादा, मला पलीकडच्या गावात म्हणजे माझ्या गावात सोडाल का? पोरी, आता खूप उशीर झाला आहे, मला घरी जायचं आहे. मी त्याला खूप विनवणी केली. तेव्हा तो म्हणाला, बरं ठीक आहे, पण आधी 5 रुपये सुट्टे आहेत का तुझ्याकडे? मी पडलेल्या स्वरात म्हटले, नाही हो, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावर तो चिडून म्हणाला, पैसे नसतील तर मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. पैसे असतील तर सांग, नाहीतर मला घरी जायला उशीर होत आहे. मी त्याला खूप विनवणी केली. अहो प्लीज, मला फक्त नदीच्या पलीकडे सोडा. मी तिकडे पोचल्यावर तुमचे पैसे नक्की परत करेल. तो मात्र ऐकायला तयार नव्हता. हे बघ बाई, पैसे नसतील तर मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. मला उगाच वेळ घालवायचा नाही. असं म्हणत त्याने नाव झाडाला बांधले आणि गावात निघून गेला. मी तिथेच नदी काठावर उभी राहिले. खूप भीती वाटत होती. जर मी आज रात्री घरी पोचले नाही तर उद्या माझा नवरा मला घरात घेणार नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं. ज्याच्या प्रेमाखातर मी इथपर्यंत आले तो तर दगड निघाला. त्याला काळीजच नाही. पण आता काही करून मला नदीच्या पलीकडे जायचं होतं आणि घरी पोचायचं होतं. आता मला फक्त एकच पर्याय दिसत होता. भीतीही खूप वाटत होती, पण सगळी हिंमत एक वटून मी माझी साडी वरती करून कमरेला खोचली. पदर व्यवस्थित कमरेला घट्ट बांधून घेतला आणि केसांचा जुडा नीट बांधला. निश्चयाने मी नदीत उडी मारली. उडी तिकडच्या तीरावर पोचण्यासाठी, पण जशी मी पाण्यात उडी घेतली, पुढच्या काही क्षणात म्या जोरजोरात हातपाय आपटू लागले. जोरजोराने जीवाच्या आकांतावरून ओरडू लागले. पण आता शेवटी मी नदीच्या त्या तीरावर पोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मासेमारी करणारा माणूस नदीत मासे पकडायला आला होता. मी दिसले. तो काही पावलं चालत नदीच्या तीराच्या अगदी जवळ आला आणि मला पाहून घाबरून मागे सरकला. मी तर मस्त निवांत पाण्यावर तरंगत होते, अगदी शांत आणि निर्विकार. तो ओरडतच घाईघाईने गावाकडे पळाला. तिकडून काही लोक त्याच्यासोबत धावत धावत नदीकडे आले. जास्त विलंब न करता मला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. माझं पूर्ण शरीर तुडुंब फुगलेलं होतं. काही वेळाने एक पांढरा शुभ्र कापड आणण्यात आला आणि त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात मला लपेटलं गेलं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो, या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.